आणि मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सुरुवातीला मोठी बातमी आहे। वेळेवरती पगार न झाल्यामुळे एका एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली आहे। सांगली विभागातील कवठे महाकाळ आगारातील चालक भीमराव सूर्यवंशी यांनी वेळेवरती पगार झाला नाही म्हणून आर्थिक विवंचनेतून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। खरं तर एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवरती वेतन देण्याचं सांगण्यात आलेलं होतं। काही महिने वेतन वेळेमध्ये मिळालं देखील, मात्र आता पुन्हा एकदा जानेवारी महिन्याचं वेतन आज 17 तारीख आली तरी देखील मिळालेलं नाहीये आणि याच विवंचनेतून एका एसटी कर्मचाऱ्यानं सांगलीच्या कवठे महाकाळ इथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। विशाल, श्वेता, सांगली विभागातील कवठे महाकाळ आगारातील चालक भीमराव सूर्यवंशी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्याचं कारण असं आलेलं आहे समोर की आर्थिक विवेचनातनं त्यांनी ही आत्महत्या केलेली आहे। खरं तर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार जो वेळेवर न झाल्यामुळे हे कारण आता प्राथमिक कारण समोर येत आहे। त्याचा अधिक तपास जो आहे हा सांगली पोलिसांकडनं सुरू झालेला आहे। मात्र ज्या वेळेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला होता त्या संपाच्या प्रमुख मागणीमध्ये एक मागणी होती की एसटी कर्मचाऱ्यांचे पगार जे आहेत त्या पगारांच्या बाबतीत एक तारीख निश्चित करावी आणि त्याच तारखेला पगार जो आहे हा देण्यात यावा, ही एक मागणी होती। तशा बाबतीत आता संघटना सुद्धा आक्रमक झाल्या होत्या, कारण का हा ज्यावेळेला पगार थकीत झाला होता त्यावेळेला जे एसटी महामंडळाचे महत्वाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बैठक जी आहे ह्या संघटनांची झाली होती, ज्याच्या बाबतीत कुठचाही तोडगा अद्याप निघालेला नाहीये आणि थकीत पगार असल्यामुळे आर्थिक विवेचनेतून या एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आपल्याला मिळते। श्वेता, विशाल, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। मात्र अतिशय दुर्दैवी बाब म्हणावी लागेल, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार अजूनही वेळेवरती मिळत नसल्यामुळे याच आर्थिक विवंचनेतून एका कर्मचाऱ्यानं सांगलीतल्या कवठे महाकाळ इथे आपलं जीवन संपवलंय। तर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा पगार अद्यापही रखडलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज एसटी कर्मचाऱ्यांची प्रधान सचिव आणि परिवहन अधिकारी यांच्यासोबत बैठक होणार आहे। या बैठकीतून पगाराबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे। वेळेवरती पगार देण्याचा शब्द मिळालेला असून सुद्धा जानेवारी महिन्याचा पगार फेब्रुवारी अर्धा महिना संपून गेला तरी देखील का मिळालेला नाही आणि याच विवंचनेत सध्या एसटीचे कर्मचारी आहेत। मात्र आता याच प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी आज एसटी कर्मचाऱ्यांची प्रधान सचिव आणि परिवहन अधिकारी यांच्यासोबत बैठक होणार आहे। पाहूयात या बैठकीतून तरी पगाराबाबत काही तोडगा निघतो का।